करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे मनोहर मामा भोसले व त्याच्या सहकार्यावर फसवणूक आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। व्यवसायात यश येत नसल्याने व मणक्याचा त्रास असल्याने तंत्रमंत्राच्या नावाखाली धनकवडी येथील व्यापाऱ्यास भोंदू मनोहर भोसले व त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांनी 1,21,000 रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। दलाराम सुतार यांना व्यवसायात यश येत नसल्याने व मणक्याचा त्रास असल्याने 2020 सालात कोरोना लॉकडाऊन चालू होण्यापूर्वी 3 ते 4 महिने अगोदर करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे आरोपी मनोहर भोसले आणि विशाल वाघमारे यांनी सुरुवातीस 5,000 रुपये व नंतर 50,000 रुपये घेऊन पांढऱ्या रंगाच्या डब्यामध्ये पिवळ्या रंगाची हळदी सारखी पावडर भंडारा म्हणून दिली व त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी आरोपी मनोहर मामा एक धागा फिर्यादीच्या गळ्यात बांधायला देणार आहेत, त्यानंतर चांगला फरक पडेल असे सांगून 1,51,000 रुपयांची मागणी केली। यानंतर 1,21,000 रुपये हडपसर येथे घेऊन हडपसर येथील आकाशवाणी समोर बोलावले व या ठिकाणी गेल्यावर मनोहर मामाने गळ्यात एक धागा बांधून एक पुडी दिली, ज्यामध्ये राख व तांदळाचे दाणे असलेली पुडी पाण्यात टाकून पिण्याबाबत सांगितले होते। परंतु हा उपाय करून फिर्यादीस कोणताही फरक पडला नाही, त्यामुळे फसवणूक झाल्याची खात्री झाली। दलाराम सुतार यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी मनोहर भोसले व विशाल वाघमारे यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 3.5, 318.2, 318.4 आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013-3 नुसार गुन्हा दाखल केला आहे।